लेक्चर्स कुठल्याही डिपार्टमेंटच्या पीसीवर किंवा कुठल्याही तुम्ही जर स्टाफला कन्सर्न केलं, तर तुम्हाला ते लेक्चर तो स्टाफ तुम्हाला मिळवून देईल. जर तसा प्रॉब्लेम असेल तर. बाबांनो नेटचा प्रॉब्लेम आला आणि जॉइनिंग करताना तुम्हाला प्रॉब्लेम आला. दुसरी गोष्ट की मी विचार करत होतो, की काही जणांसाठी बऱ्याच जणांकडं अशी अवस्था आहे, की बाबांनो गावात राहतायत. पण त्यांना कॉलेजला येणं जमणार नाही. मी तर सजेस्ट करेल, की तुम्ही जेवढं टाळता येईल कॉलेजला येणं तेवढं टाळा. म्हणजे कमीत कमी तुम्ही लोकांच्या संपर्कात यावं आणि पूर्णपणे तुम्ही डिजिटल व्हावं. कारण की ह्या कोरोना व्हायरसच्या पॅन्डेमिक मध्ये कोणाला काय म्हणजे पुढच्या व्यक्तीला कोणाला भेटतंय, त्याला बाबांनो कोरोना व्हायरस झालाय का नाही हे त्याला पण माहीत नसतं. त्याच्यामुळे तुम्ही रिस्क न घेता तुम्ही बऱ्याचशा गोष्टी जेवढ्या जास्तीत जास्त तुम्हाला ऑनलाईन करता येईल तेवढं तुम्ही ऑनलाईन करावं. म्हणून मी असा विचार करत होतो, की ह्या काही ज्या व्हिडिओज आहेत जे आम्ही शिकवतोय, तर त्या YouTubeवर टाकाव्यात. आता हा फक्त माझा विचार आहे. पण त्या पब्लिकली अलाउड नसतील. तुम्हाला एक लिंक दिली जाईल आणि ती लिंक तुम्हाला रिडायरेक्ट करेल YouTubeला. ओके. तर असं माझ्या डोक्यात आहे, की बाबांनो जे काही लेक्चर्स असतील रॅदर दॅन तुम्ही इथं येऊन ते लेक्चर्स आपल्या पेनड्राईव्हमध्ये घेऊन जाण्यापेक्षा तुम्हाला YouTubeची त्याची लिंक मिळेल आणि त्या YouTubeच्या लिंकवर तुम्ही जाऊन ते व्हिडिओ लेक्चर्स बघू शकता. याचा अर्थ असा नाहीये, की तुम्ही लेक्चरला बसू नये. याचा अजिबात असा अर्थ नाही. याचा अर्थ असा आहे, की बाबांनो जर चुकून एखादा कॉन्सेप्ट शिकवता तुमचं नेट गेलं आणि तुम्हाला ते लेक्चर व्यवस्थित ऐकता आलं नाही किंवा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित नाही ऐकता आलं. असं जर झालं तर तुम्ही ते YouTubeवर जाऊन ती व्हिडिओ बघू शकता. ओके. पण अजून एक 2-3 टेक्निकल गोष्टी आहेत जो आम्ही स्मार्ट पेन वापरतोय आणि किंवा स्मार्ट स्लेट वापरतोय. त्यात ॲक्चुअली थोड्याशा टेक्निकल गोष्टी आहेत. आम्ही 2-3 दिवस त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. ह्या स्मार्ट स्लेट किंवा ह्या स्मार्ट पेनमुळं आपण ह्या पी-पी-टीवर वगैरे लिहू शकतो. कारण की आता माझ्याकडे मॅथेमॅटिकल फिजिक्स आहे आणि हे सगळे इक्वेशन्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी पी-पी-टीवर टाइप करणं इम्पॉसिबल. त्याच्यामुळे हा जो काही स्मार्ट पेन आहे, तो व्यवस्थित वर्क करणं गरजेचं आहे आणि ॲक्चुअली तो आता व्यवस्थित वर्क करत नाही. गेले 2-3 दिवस व्यवस्थित करत होता, पण आज जरा प्रॉब्लेम देतोय. पण बघू ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर ओव्हरकम करून आपण ह्या ऑनलाईन सिस्टमशी बाबांनो एकरूप झालं पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट किती जण आहे अटेंडन्स? 16 जणांची अटेंडन्स आहे. आता 16 जण आहेत बघा आणि ह्याचं डिजिटल रेकॉर्डिंग राहतंय. मी तुम्हाला आधीच सांगतोय की अटेंडन्सचं किती महत्त्व आहे ह्या पॅन्डेमिकच्या मध्ये म्हणजे मुलांसाठी. एखादं गोष्ट जर एखादी कंडक्ट केली कॉलेजनं आणि ती पोरांनी अटेंड केली नाही किंवा एखाद्या स्टुडंटनं अटेंड केलं नाही, तर बाबा त्याचा काय तोटा होतो हे तुमच्या रिझल्ट लागल्यावर. रिझल्ट लागला का तुमचा सेकंड इयरचा? रिझल्ट लागला का सेकंड इयरचा? बोला, बोला, बोलतो हा. नाही लागला. पण रिझल्ट लागल्यावर तुम्हाला कळेल की बाबा अटेंडन्सचं काय महत्त्व आहे. त्याच्यामुळं तुम्ही अटेंडन्सला महत्त्व दिलं पाहिजे. कारण की ह्या पॅन्डेमिकमध्ये काहीही सांगता येत नाही की कशा पद्धतीनं सिच्युएशन्स चेंज होतील. त्याच्यामुळं तुम्ही प्रत्येक लेक्चर हे अटेंड केलंच पाहिजे. हे तुमच्यासाठी आहे. हे जे काही सगळ्या गोष्टी आपण ऑर्गनाइज करतोय किंवा सगळ्या गोष्टीचा सेटअप करतोय, सगळ्या गोष्टी खाटाडोप करतोय, तर हे तुमच्यासाठी, स्टुडंटसाठी. तर त्याच्यामुळं तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स हे अटेंड केलेच पाहिजेत. आणि जर काही प्रॉब्लेम असेल त्यातूनही, जरी तुम्ही अटेंड करताय, पण त्यातूनही जर काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील, तर ऑब्व्हियसली आम्ही आहेत. एक तर पर्याय तुम्हाला सांगितलं, की तुम्ही डिपार्टमेंटला येऊन पेन ड्राईव्हमध्ये लेक्चर्स घेऊन जाऊ शकता किंवा आम्ही विचार करतो, की बाबा YouTubeवर हे लेक्चर्स टाकावेत. पण त्या थोड्याशा टेक्निकल गोष्टी आहेत. जर हां, किंवा स्मार्ट पेन वगैरे जर तो उठतच नसेल, मधूनच लेक्चरमधून तो उठायचा बंद झाला, मग असे व्हिडिओ लेक्चर्स YouTubeवर टाकणे पण चुकीचं आहे. कारण की ॲज कंपेअर टू द YouTube स्टँडर्ड जो काही तिथं कंटेंट ऑलरेडी प्री एक्झिस्ट आहे. त्याच्या तुलनेत हा कंटेंट थोडासा कमीच असणार आहे, म्हणजे वीकच होईल. त्याच्यामुळे जर सगळ्या व्यवस्थित टेक्निकल गोष्टी व्यवस्थित वर्क होत असतील, तर ऑब्व्हियसली हे लेक्चर्स YouTubeवर तुम्हाला पाहायला मिळतील. किंवा एक प्रायव्हेट लिंक केली जाईल आणि त्या प्रायव्हेट लिंकवर क्लिक केल्यानंतर फक्त BSc-TY, YCIS मधले स्टुडंट्स ते लेक्चर बघू शकतात. अशी काहीतरी आम्ही सोय करू. ठीक आहे. काय शंका याच्यामध्ये? काय शंका अजून कोणाच्या काय शंका आहेत? बऱ्याच जणांच्या माहिती आहे ऑनलाईन लेक्चर्समध्ये बऱ्याच जणांच्या शंका आहेत. ज्या काय असतील ते तुम्ही वेळच्या वेळ विचारू शकताय मला.
तर आपण चालू करूयात, लेक्चर चालू करूयात आपण. काय पाहत होतो आपण? कोण सांगेल मला? लास्ट लेक्चरला आपण काय पाहत होतो? कोण सांगेल? बोला, बोला, बोलतो व्हा. काय लास्ट लेक्चरला पाहत होतो आपण? बोला, तुम्ही अनम्यूट होऊ शकता आणि बोलू शकता. काय लास्ट लेक्चरला पाहत होतो आपण? काय पाहिलं लास्ट लेक्चरला? बोला, बोलतो व्हा. तुम्ही बोलला तरच हे इंटरॅक्टिव्ह लेक्चर होईल आणि व्यवस्थित सगळे मुद्दे कव्हर करायला. ओके, तुम्ही बोलावं रॅदर दॅन टाइप करण्यापेक्षा, कारण की मी. ओके, ओके. कोऑर्डिनेट काय पाहत होतो आपण? सिस्टीम. कोऑर्डिनेट सिस्टीम. आणि कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय आणि त्याची डेफिनेशन हे आपण बघितलेलं लास्ट लेक्चरला. अजून काय पाहिलेलं आठवा? कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपण 3 मुद्दे पाहिलेले आहेत. म्हणजे एखाद्या पॉईंटची जर आपल्याला लोकेशन द्यायची असेल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये, तर आपण ती 3 पद्धतीनं देऊ शकतो. एक तर आपण ती कोऑर्डिनेटनं देऊ शकतो, म्हणजे त्या पॉईंटला आपण 2 नंबर्स असाइन करून त्याची लोकेशन सांगू शकतो, किंवा वेक्टरनं त्याची लोकेशन सांगू शकतो, किंवा मॅट्रिक्सनं त्याची लोकेशन सांगू शकतो. ठीक आहे. मी हे शेअर करतो. लेक्चर चालू करूयात आपण. ओके, दिसतंय ना स्क्रीन? दिसते का स्क्रीन? काय दिसतंय सांगा बघू. बोला, बोला, बोलतो हा. काय दिसतंय? दिसते ना स्क्रीन? नाही दिसत आहे. हॅलो, नाही दिसत दिसते आहे का? सर स्क्रीन. नाही दिसत सर. स्क्रीन नाही दिसत आहे. काय दिसतंय मग? तुम्हीच दिसताय. स्क्रीन नाही दिसत आहे. ओके, आता दिसते का स्क्रीन? दिसतीये. हो. ओके, 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 ओके. काय पाहत होतं आपण? कार्टेशियन कोऑर्डिनेट किंवा कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय हे बघितलं आपण. कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये ही डेफिनेशन होती कोऑर्डिनेटची. ओके, ही डेफिनेशन होती कोऑर्डिनेटची. कोऑर्डिनेट सिस्टीम इज अ, मी तुम्हाला सांगितलेलं बाबा व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अ कोऑर्डिनेट सिस्टीम अँड व्हाय कोऑर्डिनेट सिस्टीम इज सो इम्पॉर्टंट. Because with using coordinate system, we are going to locate the position of a point in a space. Okay, to locate the position of a point in a space, we need coordinate systems. Okay. Next, in 11th standard you already learn Cartesian coordinate system, and in Cartesian coordinate systems you are going to specify the position of a point in Cartesian coordinate system by assigning them 2 numbers, or by assigning them 2 points. Suppose this point we have to locate in Cartesian coordinate system, and you are giving them 1 minute. Okay, okay. Okay, you are going to okay, there is a technical problem with this window. Okay, 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 okay. So in Cartesian coordinate system, if you are going to locate the pose, 1 minute, there is a window popping in our lecture. Okay, okay, okay.
अरे यार, ओके. तुम्हाला इथे एक विंडो दिसते का? विंडो येते मध्येच लेक्चर मध्ये. हॅलो, इथे एक विंडो दिसते का? विंडो येते मध्येच. हो सर दिसते. दिसते. ऍक्च्युली ते मी लिहायला गेल्यानंतर मध्येच पॉपअप होते. आता ते तसं का होतंय मला ते कळत नाही. ते नाही झालं पाहिजे ऍक्च्युली. ते कसं बंद करायचं? ओके, बघू तरी, ट्राय करूयात आपण. ठीक आहे. जर समजा एखादा पॉईंट असेल, पॉईंट पी, आणि त्या पॉईंटचं काय करायचं आपल्याला, लोकेशन द्यायचंय. तर त्या पॉईंटचं लोकेशन तुम्ही एकतर नंबर्सनं देऊ शकता. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही त्याला ए आणि बी असू दे, तिथंच असू दे विंडो. त्याला काय करता तुम्ही, 2 नंबर्स देता. म्हणजे ह्या पॉईंट, समजा ह्या पॉईंट पी ची आपल्याला लोकेशन द्यायची, आणि त्या पॉईंट पी ची लोकेशन देण्यासाठी काय करता तुम्ही, त्याला 2 नंबर्स देता, ए आणि बी. ओके. आणि आता हे ए आणि बी नंबर्स काय रिप्रेझेंट करतात, की बाबांनो ह्या पॉईंट पी न किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले एक्स आणि वाय ऍक्सिसच्या, वाय ऍक्सिसला, एक्स आणि वाय ऍक्सिसला किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले ह्या पॉईंटनं. तर ते हे 2 नंबर्स रिप्रेझेंट करतात, की बाबांनो ह्या पॉईंटनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले एक्स आणि वाय ऍक्सिसला. अरे यार, हे सगळंच बंद करूया आपण. ओके, आता तरी सगळं बंद केलंय. आता अपेक्षा आहे की तो येणार नाही विंडो. अरे यार, ओके. ते काय क्लोज होत नाहीये बरं का. तो कीपॅड का मधनं बाहेर येतोय. इथं कुठं ते ऑफ करायला काय नाहीये काय. हे पण बंद करूयात आपण. पेन अँड इंक, राईट हँड, लेफ्ट हँड शो व्हिज्युअल इफेक्ट्स. ओके. अरे यार, बरं ठीक आहे, असू दे. पेनचा कमीत कमी वापर करूयात आपण. आपल्याला जे घ्यायचं आहे ते आज संपवूयात आपण. ओके, ठीक आहे. तर ह्या पण गोष्टी बघितलेल्या बा, आपल्याला पोझिशन वेक्टर न पण आपण पॉईंटची लोकेशन देऊ शकतो. हे लास्ट लेक्चरमध्ये झालेच. आणि आर बार इज इक्वल टू ए आय कॅप प्लस बी जे कॅप, ह्या पद्धतीच्या पोझिशन वेक्टरनं तुम्ही पॉईंटची लोकेशन पण देऊ शकता. ओके, ह्या गोष्टी आपण क्लिअर केल्यात. त्याच्यामध्ये आय कॅप आणि जे कॅप काय असतात, तर ते युनिट वेक्टर्स असतात. आणि युनिट वेक्टरची काय डेफिनेशन, की बाबांनो वेक्टर असा वेक्टर असतो की जो फक्त तुम्हाला मॅग्निट्यूड त्याची 1 असते, आणि तो फक्त तुम्हाला डायरेक्शन देण्यासाठी वापरला जातो. म्हणजे त्याचा सिग्निफिकन्स हा फक्त डायरेक्शनशी रिलेटेड असतो. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या लास्ट लेक्चरमध्ये. इथपर्यंत आपण बघितलेलं. आता मी काय सांगत होतो, की जर तुम्हाला एखाद्या पॉईंटची किंवा एखाद्या सिस्टीमची जर लोकेशन तुम्हाला द्यायची असेल, तर तुम्ही ती गोष्ट 2 पद्धतीनं, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये जर एखाद्या पॉईंटची जर तुम्हाला लोकेशन द्यायची असेल, तर ते तुम्ही 3 पद्धतीनं देऊ शकता. आता हे झालं कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम बद्दल. पण जर तुमच्याकडे एखाद्या ऑब्जेक्टचा तुम्ही स्टडी करत असाल, किंवा एखाद्या सिस्टीमचा जर तुम्ही स्टडी करत असाल, जर ती सिस्टीमच वेगळी असेल, सिस्टीम वेगळी असेल म्हणजे काय, आतापर्यंत फक्त तुम्ही लोकेशन कशाचं दिले कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये, फक्त पॉईंटचं लोकेशन दिले.
अजून एक सिस्टीम कन्सिडर करतो मी. समजा एक स्पियर आहे समजा, आणि ह्या स्पियरवरती समजा अँट एखादी आहे आणि ती मूव्ह करते. ओके. आता ह्या सिस्टीमचा मला स्टडी करायचा आहे. जर मी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली, या सिस्टीमचा स्टडी करताना म्हणजे समजा 3 डायमेन्शन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम घेतोय मी, आणि ह्या गोष्टीचा मला स्टडी करताना मला काय करावं लागेल, मला 3 कोऑर्डिनेट्स वापरायला लागतील. एक तर एक्स, वाय आणि झेड, हे 3 कोऑर्डिनेट्स मला वापरावे लागतील. काय आपली सिस्टीम आहे, समजा एक स्पियर आहे, हा जो काय आहे तो काय आहे, स्पियर आहे, आणि ह्या स्पियरवर काय होते, एखादी अँट आहे आणि ती अँट ह्या स्पियरवर मूव्ह करते. मग अशा पद्धतीच्या सिस्टीमसाठी मला काय, जर कार्टेशियन कोऑर्डिनेट मी जर स्टडी करत असेल, तर मला काय करावं लागेल, तिथं 3 कोऑर्डिनेट्स वापरावे लागतील, एक्स वाय झेड. ऑब्व्हियसली 3 डायमेन्शन सिस्टीम आहे, आणि आता ही सिस्टीम मला स्पेसिफाय करायची, म्हणजे कुठली सिस्टीम आहे, द अँट इज मुव्हिंग ऑन अ स्पियर. आता हे जर मला स्टडी करायचं असेल तर ऑब्व्हियसली मला काय करावं लागतील, 3 कोऑर्डिनेट्स वापरावे लागतील, एक्स वाय झेड. पण नेहमीच 3 कोऑर्डिनेट्स वापरणं कन्व्हिनियंट नसतं. म्हणजे जर तुमच्याकडं, जर तुम्ही लॅग्रांजियन पुढे शिकलास, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचा जर तुम्हाला स्टडी करायचा असेल, तर त्या ऑब्जेक्टचा स्टडी करताना लॅग्रांजियन इक्वेशन वापरावे लागतात. जर 3 कोऑर्डिनेट्स असतील तुमच्याकडे, तर तुमच्याकडे 3 लॅग्रांजियन इक्वेशन्स आले, आणि ते 3 लॅग्रांजियन इक्वेशन सोडवणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड असतं. मग म्हणजे ही जी काही डिफिकल्टी आहे बाबांनो, जर आपण जास्तीत जास्त कोऑर्डिनेट्स वापरायला लागलो एखाद्या सिस्टीमसाठी, तर ती सिस्टीम कॉम्प्लिकेट होत जाते, आणि त्यातनं जो काय आपल्याला सिग्निफिकन्स काढायचा आहे तो पण सिग्निफिकन्स आपण इझिली काढू शकत नाही. मग आता हा जो काही ड्रॉबॅक आहे बाबांनो, सिस्टीम कॉम्प्लिकेटेड होते, तर हा ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम बरोबरच आपण वेगवेगळ्या 2-3 सिस्टीम्स वापरू शकतो. म्हणजे कुठली सिस्टीम वापरू शकतो, आता मी जर सांगितलं तुम्हाला की एखादी अँट आहे आणि ती अँट काय करते, ह्या समजा हा स्पियर आहे आणि ह्या स्पियरवर ती अँट मूव्ह करते. आता ही सिस्टीम स्टडी करण्यासाठी आपण स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम वापरतो. आता स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय, हे आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये शिकणारच आहोत ऑब्व्हियसली. पण जर आपण स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम वापरली, तर हा प्रॉब्लेम खूप सिंपल होतो. याच्यामध्ये तुम्ही फक्त 2 किंवा 3 2च कोऑर्डिनेटमध्ये ही सिस्टीम इझिली स्पेसिफाय करू शकता. ठीक आहे. आता हे झालं पर्टिक्युलर सिस्टीमसाठी, किंवा हा एक प्रॉब्लेम झाला की बाबांनो, अँट किंवा एखादा ऑब्जेक्ट स्पेरिकल ऑब्जेक्टवर मूव्ह करत असेल, अशा सिस्टीमचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम वापरावी लागते. पण जर असा प्रॉब्लेम असेल की समजा इथे एक चार्ज आहे, समजा चार्ज आहे, ओके, आणि ह्या चार्ज मधून काय होते, समजा पॉझिटिव्ह चार्ज आहे, प्लस क्यू म्हणतो मी, आणि ह्या पॉझिटिव्ह चार्ज मधून काय होतं, तुमच्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स काय होतात, डायव्हर्ज होतात. म्हणजे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्याच्या काय असतात, या पद्धतीने असतात. आता ऍक्च्युली मी हे माऊसनं ड्रॉ करतोय, त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या. समजा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स हे या पद्धतीने असतात. जर तुम्ही 3 डायमेन्शनली विचार केला, म्हणजे व्हॉट इज द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ दिस चार्ज, तर ह्या गोष्टीचा जर तुम्ही 3 डायमेन्शनली विचार केला, तर तुम्हाला जाणवेल की बाबांनो, हे जे काही डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजे द डिस्ट्रीब्युशन ऑफ अ इलेक्ट्रिक फील्ड इन 3 डायमेन्शन स्पेस इज अ स्पेरिकल. म्हणजे जर तुम्ही स्पियर कन्सिडर केला ह्या चार्जच्या भोवती, तर त्या स्पियरवरचं जर तुम्ही प्रत्येक पॉईंटचं जर पोटेन्शियल काढलं, तर ते पोटेन्शियल सेम असतं. मग त्या स्पियरला म्हणतात इक्विपोटेन्शियल सरफेस. मग अशा गोष्टीचा पण स्टडी करताना तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम खूप कॉम्प्लिकेटेड होते. मग त्यावेळेस पण ह्या अशा गोष्टींचा स्टडी करण्यासाठी तुमचं स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम वापरली जाते. म्हणजे डिपेंडिंग ऑन अ सिच्युएशन किंवा डिपेंडिंग ऑन अ प्रॉब्लेम, वी आर गोइंग टू यूज अ डिफरंट कोऑर्डिनेट सिस्टीम, ओके, टू स्टडी दॅट सिस्टीम. आता अजून एक प्रॉब्लेम देतो मी. समजा अजून एक प्रॉब्लेम घेतो. समजा एक हिटेड ऑब्जेक्ट असेल, आणि हा हिटेड ऑब्जेक्ट तुम्ही काय करता, समजा एखाद्या टेबलवर ठेवता. आता ह्या हिटेड ऑब्जेक्टचं जो काही एनर्जी लॉस असेल, म्हणजे समजा ऍट अ टाइम टी ला, म्हणजे ऍट अ टाइम टी ला काय, समजा ऍट अ टाइम टी ला आय एम गोइंग टू कन्सिडर द टेम्परेचर ऑफ दिस ऑब्जेक्ट ॲज ए 70 डिग्री सेल्सिअस. ओके. म्हणजे एका पर्टिक्युलर टेम्परेचरला मी कन्सिडर करतो की बाबांनो, ह्या ऑब्जेक्टचं जे काही टेम्परेचर असेल ते काय मी कन्सिडर करतो 70 डिग्री सेल्सिअस. आणि थोड्या वेळानंतर समजा आफ्टर 30 मिनिट्स त्याचं टेम्परेचर जे काय होणार आहे, तर ते टेम्परेचर होणार आहे किती, समजा ते असणार आहे
40 डिग्री सेल्सिअस समजा अप्रॉक्सिमेटली. ही आपली सिच्युएशन आहे, म्हणजे ऑब्जेक्ट इज कूलिंग डाऊन विथ रिस्पेक्ट टू द टाइम. ही आपली सिस्टीम. आता जर तुम्ही टेम्परेचर किंवा ह्या सिस्टीमचा जर तुम्हाला स्टडी करायचा असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीच्या रिजन्स मिळतील. ह्या पद्धतीचे रिजन्स मिळतील. तर ह्या रिजन्सला म्हणतात इक्विथर्मल रिजन्स. जसं इक्विपोटेन्शियल रिजन्स तसंच इक्विथर्मल रिजन्स तुम्हाला मिळतील. ओके. जर तुम्ही थर्मोमीटर घेतला ॲट टाइम टीला, जर तुम्ही थर्मोमीटर घेतला समजा ह्या ऑब्जेक्टचं ॲट टाइम टीला जे काही टेम्परेचर असेल ते टेम्परेचर किती असणार आहे, इथं ते असणार आहे 70. म्हणजे ह्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर काय असणार आहे 70. आणि जसं जसं तुम्ही लांब जात जाल समजा एवढं डिस्टन्स तुम्ही कव्हर केलं आणि जर तुम्ही थर्मोमीटरनं किंवा एखाद्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटनं जर तुम्ही इथलं टेम्परेचर मेजर केलं म्हणजे ह्या रिजनवरचं टेम्परेचर मेजर केलं समजा, तर ते मेजर केलेलं टेम्परेचर मी कन्सिडर करतो 60. आता हे मेजर केलेलं टेम्परेचर थ्रू आउट द सरफेस काय असतं, सेम असतं. म्हणजे मी काय म्हटलं, जसं जसं तुम्ही लांब 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 जात जाल तसं ऑब्व्हियसली तुम्हाला कमी हीट जाणवेल, म्हणजे कमी टेम्परेचर रिजन्स तुम्हाला मिळतील. पण त्याच्यामध्ये एक पॅटर्न आहे. जर तुम्ही एखादा स्पेरिकल रिजन कन्सिडर केला तर त्या स्पेरिकल रिजनमध्ये समजा हा स्पेरिकल रिजन मी कन्सिडर करतो, ह्या स्पेरिकल रिजनमध्ये तुम्हाला 60 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर मिळेल. म्हणजे ह्या पूर्ण स्पिअरवर किंवा सेमी स्पिअरवर तुम्हाला सेम टेम्परेचर मिळेल. मग अशा रिजनला किंवा त्या त्या सेमीस्पिअरला म्हणतात इक्विथर्मल रिजन. मग ह्या इक्विथर्मल रिजनचा तुम्हाला स्टडी करण्यासाठी पण ऑब्व्हियसली तुम्हाला स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम वापरली पाहिजे. इथे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम वापरून ही जी काही सिस्टीम आहे ती व्यवस्थित तुम्ही स्टडी करू शकत नाही. ऑब्व्हियसली करू शकता, पण बरेचसे कॉम्प्लिकेटेड इक्वेशन्स येतात आणि जे आपल्याला इंटरप्रिटेशन पाहिजे ते इंटरप्रिटेशन काढणं थोडंसं अवघड जातं. मग अशा पद्धतीच्या सिस्टीमसाठी आपण स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम वापरतो. बघा, मला काय सांगायचंय की बाबा डिपेंडिंग ऑन अ सिस्टीम, बाबा कुठली सिस्टीम आहे किंवा डिपेंडिंग ऑन अ पॉइंट डिस्ट्रीब्युशन, वी वॉन्ट व्हेरियस कोऑर्डिनेट्स. We want various coordinate system. Suppose we are going to study the location of a point. This is the simple system which we already learned in 11th standard. And to locate the position of a point or to study the behavior of this point, we are using Cartesian coordinate system because this is more convenient to use Cartesian coordinate system, which is also very used to, which is also very easy to use. But for some systems which are more complicated than a point, suppose I just told you the distribution of an electric field in a space or the distribution of a temperature in a space. It is not convenient to use Cartesian coordinate system. We want more sophisticated coordinate system that will give us more significance regarding that system. So for such examples or for such systems, we want spherical coordinate system. Okay. So depending on your problem or depending on your system or depending on what you are studying, we want various coordinate systems so that you are going to make some understandable conclusion regarding that system. So suppose there is another coordinate system. Suppose ant is moving on a cylinder. In this situation, it is not convenient to use a spherical coordinate system and so Cartesian coordinate system. In this situation, we need another coordinate system which we called as a cylindrical coordinate system. Okay, depending on your problem or depending on your system, we are going to use various coordinate system. Suppose I am giving you two examples and you have to tell me which coordinate systems you are going to use for that example. Suppose first example is, अरे यार, one minute. Okay.
ठीक आहे, आपला जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालाय, पण आता व्यवस्थित लेक्चर घेऊ शकते. हां, समजा मी काय सांगत होतो तुम्हाला की सिच्युएशनवर डिपेंड आहे किंवा तुमच्या प्रॉब्लेमवर डिपेंड आहे किंवा तुमच्या सिस्टीमवर डिपेंड आहे की तुम्ही कुठली कोऑर्डिनेट सिस्टीम वापरणार आहे. 3 कोऑर्डिनेट सिस्टीम आपण बघितल्या. फर्स्ट कोऑर्डिनेट सिस्टीम काय बघितली आपण? कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, कार्टेशियन कोऑर्डिनेट कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. सेकंड कोऑर्डिनेट सिस्टीम जी मी तुम्हाला इंट्रोड्यूस केली ती कुठली होती? स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम, जी इथं ड्रॉ केली. आणि थर्ड जी कोऑर्डिनेट सिस्टीम जी होती त्याच्याबद्दल मी सांगितलं ती कुठली होती? सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, तर प्रॉब्लेमवर डिपेंड आहे, म्हणजे तुम्ही काय स्टडी करताय त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कोऑर्डिनेट सिस्टीम कुठली वापरणार आहे. तुम्ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम वापरणार आहे, तुम्ही स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम वापरणार आहे की तुम्ही सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम वापरणार आहे. मी 2-3 एक्झाम्पल्स देतो, त्याच्यावरनं तुम्हाला सांगायचं आहे की बाबांनो तुम्ही कुठली कोऑर्डिनेट सिस्टीम व्यवस्थित वापरू शकता की जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम खूप सिंपल होईल. पहिलं एक्झाम्पल मी देतो. समजा सिंपल पेंडुलमचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. समजा पेंडुलम असा आहे आणि ह्या सिंपल पेंडुलमचा स्टडी करण्यासाठी तुम्ही कुठली कोऑर्डिनेट सिस्टीम इफेक्टिव्हली वापरू शकता जेणेकरून तुमचं जे कॅल्क्युलेशन असेल ते इझी होईल. कोण सांगेल मला? तुम्ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम वापरणार की स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम वापरणार? ही कोऑर्डिनेट सिस्टीम वापरणार की तुम्ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम वापराल? कोण सांगेल मला? बोला बोला, बोलतो हा. कुठली तुम्ही सिस्टीम वापरू शकता बाबांनो? कुठली कोऑर्डिनेट सिस्टीम तुम्ही वापरू शकता जेणेकरून तुमचा जो प्रॉब्लेम आहे, इथं प्रॉब्लेम काय आहे की तुम्हाला सिंपल पेंडुलमचा स्टडी करायचा आहे. ओके, तर अशा वेळेस तुम्ही कुठली कोऑर्डिनेट सिस्टीम वापरू शकता? सांगा मला परदेशी. कार्टेशियन वापरू शकता की स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम वापरू शकता? कुठली वापरणार? सिंपल पेंडुलम असेल तर तुम्ही कुठली कोऑर्डिनेट सिस्टीम वापरणार? सिंपल पेंडुलमचा प्रॉब्लेम तुम्ही 11वी मध्ये सोडवला, ह्याच्यासाठी तुम्ही टाइम पिरियड काढलाय सिंपल पेंडुलमसाठी. तुम्ही टाइम पिरियड काढलाय सिंपल पेंडुलमसाठी. काय असतो टाइम पिरियड? बोला बोला, बोलतो व्हा, वन साइडेड नकोय लेक्चर हे. काय काय असतो टाइम पिरियड? टाइम 2 पिरियड L upon G. T is equal to 2 pi 2 pi under root अंडर रूट ऑफ L अपॉन G. L upon G. मग हा तुम्ही फॉर्म्युला कुठल्या पद्धतीने काढलाय? तुम्ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम वापरली हा फॉर्म्युला काढण्यासाठी. पण पण जर तुम्ही स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम वापरली ही सिस्टीम स्टडी करण्यासाठी, तर तुम्हाला मग तिथं तुम्हाला आठवते की बाबा तुम्ही पानभर डेरिव्हेटिव्ह काढला असेल, पान अर्ध पान डेरिव्हेटिव्ह काढला असेल आणि ते कसं काढायचं तुमच्या लक्षात पण नाही. पण हा जो काही प्रॉब्लेम आहे तुमचा सिंपल पेंडुलमचा, विथ रिस्पेक्ट टू द स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम तुम्ही 2 ते 3 स्टेपमध्ये इझिली सोडवू शकता. कसं काय सोडवू शकता? मी अज्युम करतो काय, हा तुमचा पेंडुलम कसा ऑसिलेट होतोय? एक मिनिट. अरे यार, हा तुमचा पेंडुलम कसा ऑसिलेट होतोय? समजा इथं पेंडुलम काढतो मी. हा तुमचा पेंडुलम कसा ऑसिलेट होतोय? समजा हा अँगल थीटा असेल आणि इथं तुमचा बॉब असेल आणि तो पेंडुलम हा असा ऑसिलेट होतोय. ओके, तर हा पेंडुलम असा पद्धतीने ऑसिलेट होतोय. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, जर मी हे पुढे एक्सटेंड केलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला सेमी स्पियर मिळेल. ओके, जर तुम्ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये हे तुम्हाला स्टडी करायचं असेल तर तिथं तुम्हाला 2 कोऑर्डिनेट्स लागतील, एक तर एक्स कोऑर्डिनेट लागेल आणि वाय कोऑर्डिनेट लागेल ऑब्व्हियसली. पण जर तुम्ही स्पेरिकली विचार केला, स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीमनं विचार केला, तर तुम्हाला इथं जाणवेल की बाबांनो जिथं पेंडुलम आपण जॉईन केलाय, म्हणजे इथं जो पेंडुलम आपण जॉईन केलाय तो मी काय करतो, सेंटर कन्सिडर करतो आणि हे जे काही डिस्टन्स असेल, हे एवढं काही डिस्टन्स असेल, ते डिस्टन्स मी आर कन्सिडर करतो. म्हणजे हे काय असणार आहे? तुमचं रेडियस असणार आहे. ओके, आता ही जी काय रेडियस असणार आहे ह्या स्पिअरसाठी ही सेम असणार आहे. ओके, मग इथं फक्त चेंज काय होते? इथं फक्त हा तुमचा थीटा चेंज होते. म्हणजे एकच व्हेरिएबल लागणार तुम्हाला जर तुम्ही स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम वापरलं तर. बघा, तुम्ही 11वी-12वीला काय शिकला बाबांनो की हा सिंपल पेंडुलम प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही काय घेतलं बाबांनो? कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली आणि त्याच्यासाठी तुम्ही एक्स आणि वाय 2 कोऑर्डिनेट्स वापरले. ओके, बट now I am telling you that depending on your system, you are going to use different coordinate systems. In 11th standard, you are familiar with Cartesian coordinate system only. But now I am telling you that you can use spherical coordinate system.
And with that spherical coordinate system, your problem is going to be much easier than Cartesian coordinate system. And in spherical coordinate system, you left with one coordinate only, theta. In this problem of a simple pendulum, and if you want to solve the problem of a simple pendulum, if you want to find the time period, 2 pi under root of L by G, or equation of motion. If you find the equation of a motion in spherical coordinate system, this is going to be much easier in spherical coordinate system. Okay. So now I'm telling you that using spherical coordinate system, your systems or your way of finding equation of a motion or way of finding time period for a system is much more easier. And the steps related to that, how to find a time period of a simple pendulum using spherical coordinate system, or how to find a time period of a various systems, or how to find an equation of a motion of various systems with respect to the various coordinate system, not just using Cartesian coordinate system but using spherical coordinate system and cylindrical coordinate system. These steps related to the process related to the finding equation of a motion is you are going to study in classical mechanics. In classical mechanics, there is a point, or there is a unit on a Lagrangian equation of a motion. And in this Lagrangian equation of motion, you are going to understand what is significance of a using various coordinate system. Why we want various coordinate system? Why instead of having Cartesian coordinate system, why people are introducing various coordinate system? Because they want to find equation of a motion for a particular system more conveniently, more easily, and to get a more significance from that equation of a motion. Okay. म्हणजे मला सांगायचं काय आहे की तुम्हाला सिस्टीमवर डिपेंड आहे, तुमची कुठली सिस्टीम आहे, तुम्ही कशाचा अभ्यास करताय याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही त्याचा रेफरन्स काय निवडणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही कोऑर्डिनेट सिस्टीम काय निवडणार. तुम्हाला 11वी-12वी मध्ये फक्त कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम माहित होती, म्हणून तुम्ही इक्वेशन ऑफ मोशन फॉर अ सिंपल पेंडुलम किंवा तुम्ही त्याचं जे हे असेल टाइम पिरियड असेल त्याचा किंवा त्याची फ्रिक्वेन्सी असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमनं काढलेल्या. पण आता तुम्हाला माहित आहे की बाबांनो कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम सोडून बऱ्याचशा कोऑर्डिनेट सिस्टीम्स आहेत. म्हणजे कुठल्या कुठल्या कोऑर्डिनेट सिस्टीम आतापर्यंत आपण बघितल्यात? 2-3 तर तुम्हाला माहितच आहे, आता मी सांगितलं. कुठली तुम्हाला माहित आहे? स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मी तुम्हाला सांगितली, सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मी तुम्हाला सांगितली, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. अजून एक कोऑर्डिनेट सिस्टीम तुम्ही मॅथ्स मध्ये ऐकली असेल, कुठली असेल तर ती पोलर कोऑर्डिनेट्स ऐकलेत? ओके, पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम तुम्ही ऐकली असेल. तर पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम ऍक्च्युली पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम इज अ 2 डायमेन्शन व्हर्जन ऑफ ए स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. ओके, मग हे झालं मला काय सांगायचं होते बाबा. हा, आणि ज्या काही गोष्टी आहेत बाबांनो, कसं एखादं इक्वेशन ऑफ मोशन काढायचं एखाद्या ऑब्जेक्टसाठी, हे तुम्ही क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये शिकणार आहे. लॅग्रांजियन इक्वेशन ऑफ मोशन जो तुमचा टॉपिक आहे क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या होतीलच गोष्टी तुम्हाला. व्हॉट इज स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम, what is a cylindrical coordinate system, and why we want to use a spherical coordinate system rather than Cartesian or the cylindrical coordinate system for a simple pendulum problem. So the steps related to that you are going to studying in classical mechanics. Okay. So this is all about the coordinate system. The next thing is application of a coordinate system. Actually, if you look around you, you are going to get more ideas related to the application of a coordinate system. Actually, you got surrounded by the various applications of a coordinate system, but those are so friendly to you that you are not going to recognize that it is actually application of a coordinate system. So the first application, actually I'm not going to tell you all applications of a coordinate system in our modern world, but I'm going to tell you some major applications which actually changing your life. So among them, the first application is digital scanner. And digital scanner, actually digital scanner is directly using coordinate system to scan your copy. How it is doing that? Suppose there is a page, digital, okay, digital scanner, you know that what is digital scanner?
Digital scanner is a device that converts your hard copy into soft copy. Okay, you are converting your hard documents or your certificates or your mark list into a soft copy, a digital copy, and the device is doing that. We called it as a digital scanner. And actually, what that digital scanner doing to convert its hard copy into soft copy, actually it is using coordinate system to do that. Okay, suppose there is a page or my certificate I have to scan, and when you put that certificate, okay, suppose this is the certificate, consider this is the certificate I have to scan. Okay, and I'm considering that this document is having only two colors, or I can say that this document is made up of two colors. Actually, if you are going to scan a multicolor documents, this the system is much more complicated. But in initial state of understanding how the digital scanner is work, you have to assume that the paper is made up of only two colors, black and white. Okay, on a white sheet there are a black words or black letters. Okay, and I have to scan that document. When you put your page or your document in this digital scanner, what digital scanner is doing to convert its hard copy into soft copy, it is using coordinate system. Suppose I am placing my document on this digital scanner, and digital scanner is going to use a Cartesian coordinate system. What actually it is doing, it is considering some points. Suppose let me change the color. Okay, okay. ओके, हा जो समजा एखादा पॉइंट आहे इथं 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 ह्या कॉर्नरला, तर हा पॉइंट डिजिटल स्कॅनर काय करतो, किंवा कुठलाही पॉइंट डिजिटल स्कॅनर काय करतो बाबांनो, की ॲज अ ओरिजिन म्हणून कन्सिडर करतो. ओके, समजा मला काय करायचंय, हा जो काय माझा पेपर आहे किंवा हे जे काय माझं डॉक्युमेंट आहे ते मला स्कॅन करायचं. आता जो ज्यावेळेस तुम्ही तो पेपर त्या डिजिटल स्कॅनरमध्ये ठेवता त्यावेळेस काय करतो, की तो स्कॅनर काय करतो, की बाबांनो त्याच्यामधला कुठला तरी एक पॉइंट ॲज अ ओरिजिन म्हणून कन्सिडर करतो. आता तो कुठला असतोय त्या सगळ्या टेक्निकल गोष्टी, पण ऍक्च्युली कोऑर्डिनेट सिस्टीम कशी वापरली जाते डिजिटल स्कॅनरमध्ये हे इथं कळणं तेवढं महत्वाचं आहे. कुठला तरी समजा हा पॉइंट त्याने काय केला, ऍज अ ओरिजिन म्हणून कन्सिडर केला. आता हा पॉइंट काय करतोय विथ रिस्पेक्ट टू दिस पॉइंट. आता समजा इथं वर पेपर ठेवलाय बरं का, तुम्ही इथं हा वर पेपर ठेवलाय आणि हा पेपर काय करायचा आहे तुम्हाला स्कॅन करायचा. तर विथ रिस्पेक्ट टू समजा इथं ओरिजिन त्यानं कन्सिडर केलाय आणि इथं काहीतरी सेंटेन्स लिहिलंय मध्ये. ओके, ह्या डॉक्युमेंटवर समजा एखादा स्पॉट आहे, तो ब्लॅक कलरचा आहे. मग तो काय करणार विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन ह्या ब्लॅक स्पॉटची जे काही कॉर्डिनेट्स असतील तो तो रेकॉर्ड करतो. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन स्कॅनर इज लोकेटिंग दिस ब्लॅक स्पॉट. Scanner is giving them coordinates, or scanner is going to locate the position of this black spot with respect to origin. म्हणजे जर तुम्हाला कळालं की बाबांनो ह्या ओरिजिनच्या विथ रिस्पेक्ट टू हा ब्लॅक स्पॉट कुठे आहे या पेपरवर, तर तुम्ही इझिली त्या ब्लॅक स्पॉटची लोकेशन ही कन्वर्ट करू शकता त्याच्या डिजिटल कॉपीमध्ये. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला कळतं की बाबांनो विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन ह्या पॉइंटची, समजा एक पेपर आहे आणि ह्या पेपरवर काय आहे, समजा एकच स्पॉट आहे ह्या 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 सेंटरला एकच स्पॉट आहे, ब्लॅक स्पॉट आहे, आणि हा ब्लॅक स्पॉट असलेला पेपर मला काय करायचं, ह्याची डिजिटल कॉपी करायची. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हा पेपर ह्या स्कॅनरमध्ये ठेवता त्यावेळेस काय होतं की स्कॅनर कुठला तरी एखादा पॉइंट काय करतो ऍज अ ओरिजिन म्हणून कन्सिडर करतो, आणि विथ रिस्पेक्ट टू दॅट ओरिजिन द स्कॅनर इज गोइंग टू फाइंड द लोकेशन ऑफ दिस ब्लॅक स्पॉट. समजा हा पॉइंट त्यानं काय केला ऍज अ ओरिजिन म्हणून कन्सिडर केला, आणि ह्या पॉइंटच्या विथ रिस्पेक्ट टू तो काय करणार, त्याचे कोऑर्डिनेट्स त्याला असाइन करणार की बाबांनो ह्या डिस्टन्सवर हा ब्लॅक स्पॉट आहे. मग अशा पद्धतीनं जर तुमच्याकडे मल्टी सेंटेन्स असते, ओके, समजा हा पूर्ण तुमचा पेपर असेल, इथं आतमध्ये समजा मी पेपर ठेवतोय बरं का, आणि ह्याच्यामध्ये काय असतील, ह्याच्यामध्ये मल्टी सेंटेन्स असणारा डॉक्युमेंट आहे. मग स्कॅनर काय करतो, एक पॉइंट काय करतो ऍज अ ओरिजिन कन्सिडर करतो, आणि विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन
तो स्कॅनर काय करतो, वेगवेगळ्या त्यातल्या प्रत्येक पॉइंटचं काय करतो, तो लोकेशन डिटेक्ट करतो. समजा प्रत्येक ह्यातलं पॉइंटचं काय करतो, तो लोकेशन डिटेक्ट करतो आणि ते डिटेक्ट केलेलं लोकेशन वापरलं जातं त्याचं हार्ड कॉपी टू सॉफ्ट कॉपी कन्व्हर्जन करायला. कळालं का? सिंपल आहे. याच्यामध्ये फक्त कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम वापरली जाते. ज्यावेळेस तुम्ही एखादं डॉक्युमेंट स्कॅनरमध्ये ठेवता, समजा तो स्कॅनर काय करतो की कुठला तरी एक पॉइंट ऍज अ ओरिजिन म्हणून कन्सिडर करतो आणि याच्यामध्ये समजा सेंटेन्स असतील जे आपल्याला स्कॅन करायचे, मग तो काय करतो बाबा, प्रत्येक ह्या पेजवरचा प्रत्येक पॉइंटचं तो काय करतो, लोकेशन मेजर करतो विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन. Okay, this is what we are doing in Cartesian coordinate system. We are going to locate the position of each and every point in the plane or in the space. So using digital scanner also using that principle. Digital scanner is locating each and every point on this page with respect to the origin. आता तो ओरिजिन काय असतो आणि तो कशा पद्धतीने हे लोकेट करतो, ह्या सगळ्या डिजिटल गोष्टी झाल्या. ओके, ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी झाल्या. पण जे मेन प्रिन्सिपल आहे स्कॅनिंगचं, तर हे मेन प्रिन्सिपल तुमचं कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमवर वर्क करतं. ओके, कळालं का? हे ऍप्लिकेशन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमचं हे डायरेक्ट ऍप्लिकेशन आहे, डिजिटल स्कॅनर. एखादा डिजिटल स्कॅनर कशा पद्धतीनं तुमचं डॉक्युमेंट स्कॅन करतो, तर ते कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम वापरून तो डॉक्युमेंट स्कॅन करतो. कळालं का? याच्यामध्ये काही शंका? बोला बोला पटपट, पटपट बोला. काय शंका याच्यामध्ये? बोलतो हा. हॅलो, आहे का सगळे? का मागं टीव्ही बघत बसलाय बॅकग्राऊंडला? हॅलो, बोला. टू साइडेड. हा सर, समजलं. ओके 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 ओके. नेक्स्ट जे ऍप्लिकेशन आहे तो तुमचा आहे डिजिटल कॅमेरा. डिजिटल कॅमेरा इज ऑल्सो युझिंग कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम टू लोकेट or to take or to capture a moment or capture a photo. How it is doing? Suppose I have to take a photo of a Taj Mahal with a camera, and camera is also using Cartesian coordinate system to do that. Okay, what camera is doing? Suppose this movement or this Taj Mahal movement I have to capture with camera. What camera is doing? Camera is considering, or camera is using this point as a origin. Suppose it is using this point as a origin, this corner as a origin, and with respect to this corner, camera is splitting this movement into multiple pixels or multiple squares. Okay, and with respect to this, those squares are so small that you are going to not recognize by your naked eye, but it is actually camera doing this. And with respect to this origin, camera is going to collect the information of each and every square of this movement. म्हणजे कॅमेरा जो असतो तो विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन ह्या प्रत्येक स्क्वेअरची जी काही लोकेशन असेल तो डिटेक्ट करतो. नॉट जस्ट लोकेशन, बट इज ऑल्सो कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन ऑफ ए कलर ऑफ द स्क्वेअर. व्हॉट इज द ऍक्च्युअल कलर ऑफ द स्क्वेअर अँड द इन्फॉर्मेशन ऑफ ए लोकेशन ऑफ द स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन. म्हणजे कॅमेरा काय करतो की बाबांनो, समजा ही मुवमेंट मला काय करायची, कॅप्चर करायची, ही ताजमहालची मुवमेंट मला कॅमेराने कॅप्चर करायची. कॅमेरा काय करतो, एक ओरिजिन सिलेक्ट करतो, and with respect to the origin it is going to split this movement into multiple squares. आता हे जे स्क्वेअर्स असतात ते काय म्हणतात, तुमचे खूप स्मॉल स्क्वेअर्स असतात, 1 पिक्सलच्या जवळपास असतात. ओके, आणि कॅमेरा काय करतो की ह्या स्क्वेअरची इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो. आता ही इन्फॉर्मेशन काय काय असते, एक तर त्याची लोकेशन असते, लोकेशन विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन, आणि त्या स्क्वेअरचा कलर असतो की बाबानो ह्या प्रत्येक स्क्वेअरचा काय कलर असेल आणि त्याची लोकेशन काय असेल, ही सगळी इन्फॉर्मेशन काय करतो, कॅमेरा कॅप्चर करतो. आणि ही इन्फॉर्मेशन कॅमेरा कॅप्चर केल्यानंतर त्याचं प्रोसेसिंग होतं आणि तुम्हाला शेवटी ह्या पद्धतीचा तुम्हाला फोटो मिळतो. ओके, तर ह्या पद्धतीनं इथं पण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमच वापरली जाते. ओके, तर याच्यामध्ये काय तुम्हाला शंका?
सेम जे प्रिन्सिपल तुमचं डिजिटल स्कॅनरचं आहे, म्हणजे हाऊ डिजिटल स्कॅनर इज कन्व्हर्टिंग युअर हार्ड कॉपीज इंटू सॉफ्ट कॉपीज, तेच प्रिन्सिपल आपलं कशाचं आहे, कॅमेराचं आहे. कॅमेरा पण तुमचं कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमनं तुमची हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपीमध्ये कन्व्हर्ट करतो. ओके, याच्यामध्ये काय शंका? सेम प्रिन्सिपल आहे, वर्किंग प्रिन्सिपल. याच्यामध्ये काय शंका? काय शंका याच्यामध्ये? बोला, बोलतो व्हा. काय शंका आहे त्याच्यामध्ये? हॅलो, बोला. काय अडचण याच्यामध्ये? सर मग व्हिडिओ रेकॉर्डिंगचं कसं होतं? काय मला कळलं, काय काय म्हणतोयस तू? व्हिडिओ रेकॉर्डिंग कसं काय होतं मग ओके कॅमेऱ्यामुळे? ओके 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 व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये पण सेम प्रिन्सिपल असतं. पण आता इथं बघा, जर इथं एखाद्या स्क्वेअरची मला काय करायची इन्फॉर्मेशन हा गॅदर करतोय. आता ह्या स्क्वेअरची इन्फॉर्मेशन काय काय गॅदर करतोय कॅमेरामध्ये, बरं का, कॅमेरामध्ये. एक मिनिट, अरे यार ह्यो पेन. हा, ह्या स्क्वेअरची इन्फॉर्मेशन काय काय गॅदर करतोय कॅमेरा? एक तर लोकेशन, आणि काय गॅदर करतोय? कलर. म्हणजे हे दोन इन्फॉर्मेशन काय करतोय, तो गॅदर करतोय. पण तुमच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये अजून एक इन्फॉर्मेशन तो गॅदर करणार, ते असणार आहे टाईम. बेसिकली एखाद्या स्क्वेअरची किंवा एखाद्या पॉइंटची जी काही इन्फॉर्मेशन असते, ती इन्फॉर्मेशन तीन पद्धतीत तो रेकॉर्ड करणार. एकतर त्याचं लोकेशन रेकॉर्ड करेल, एकतर कलर रेकॉर्ड करेल, आणि दुसरं कॅमेरामध्ये अजून एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन तो रेकॉर्ड करेल, टाइम. की बाबा ह्या टाइमला तो पॉईंट कुठं होता आणि ह्या टाइमला तो पॉईंट कुठे गेला. ओके, काय शंका अजून? हो सर. काय शंका? बोला, बोलतो हा. नाही सर. ओके 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 तर ऍक्च्युली बरेचसे ऍप्लिकेशन्स आहेत, पण आपण लेक्चर इथंच थांबवलं पाहिजे. बरेचसे तुमचे जीपीएस वगैरे बरेचसे ऍप्लिकेशन्स आहेत, हे बघू आपण नेक्स्ट लेक्चरला. आणि त्याच्यानंतर आपला सिलेबस चालू होईल. ऍक्च्युली हे सिलेबसचा बेसच होता, हे समजल्याशिवाय तुम्हाला सिलेबस चालू करण्याचा अर्थच नव्हता. ठीक आहे, तर इथंच थांबूया आपण. कोणाला काय शंका? काय शंका कोणाला? नाही. मी अटेंडन्स घेतो जरा, एक मिनिट. ओके ओके, बसली का अटेंडन्स? ठीक आहे ठीक आहे, तर थांबतो मी इथंच. नेक्स्ट लेक्चरला भेटूया. स्टॉप.